हेल्थ केअर मार्केटिंग असोसिएशनच्या आपल्या पहिल्या पॉडकास्टमध्ये आज आपल्याला लाभलेले आपले स्पीकर आणि सुपर स्पेशालिस्ट कन्सल्टंट लिव्हर ट्रान्सप्लांटचे प्रोग्राम डायरेक्टर ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टर बिपिन विभूते सर आज या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर सरांचा लिव्हर ट्रान्सप्लांट त्याच्यातल्या कॉम्प्लिकेटेड सर्जरी ज्याला हिपॅटो पॅनक्रियाटिक बिलियरी सर्जरीज म्हटल्या जातात अशा क्रिटिकल केसेसमध्ये हातखंडा आहे. एकूण 13 वर्षांच्या सरांच्या कारकिर्दीमध्ये 700 पेक्षा अधिक लिव्हरचं ट्रान्सप्लांट आणि हजाराहून अधिक ज्या HPP शस्त्रक्रिया आहेत, ज्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आहेत, त्याच्यामध्ये सरांचा हातखंडा आहे. सरांचं पब्लिक हेल्थ ॲडव्होकेट आणि लिव्हरच्या बद्दलचं जे अवेअरनेस सर्वसामान्यांमध्ये असायला हवं याविषयी सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात काम आहे. आपण विविध समाज माध्यमातून ते बघितलेलं असेल. आज आपल्याला आपल्या हेल्थ केअर मार्केटिंग असोसिएशनच्या अकॅडमिक विभागातर्फे आजचं सेशन कंडक्ट करण्यासाठी सरांनी एक अतिशय सुंदर स्लाइड बनवलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये लिव्हरचे आजार आणि त्या आजारासंबंधित आपल्याला काय काळजी आणि कशी घ्यायला हवी याविषयी सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर मी आदरणीय सरांना विनंती करतो की सर आपला स्लाइड शो आपण सुरू करूयात आणि थँक्यू त्यानुसार थँक्यू आपण सर भूषण सर. कार्यक्रम पुढे घेऊन जाऊयात. धन्यवाद. ओव्हर टू यू सर. करेक्ट. येस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर इन्व्हाइटिंग मी अँड मला खूप छान वाटलं. मी काहीतरी वेगळ्या विषयावरती खूप दिवसांनी बोलणार आहे. या तर मला हे प्रेझेंटेशन खूप दिवसाचं बनवायचं होतं, कारण बऱ्याच वेळा आता मी 10-15 वर्ष लिव्हर मध्ये आहे. पुण्यामध्ये 9 वर्ष झाले मला येऊन. सो मार्केटिंग मी पहिल्यापासून खूप मला जवळचा आवडता विषय आहे. आणि मागच्या आपल्या मीटिंग मध्ये बऱ्याच जणांची भेट पण झाली होती. मला बोलताही आलं. मला थोडस काही गोष्टी जाणवल्या. म्हणूनच मी पहिली नोट जी आहे ती, मी आज सर्जन नाही. मी आज जे काही टायमिंग आहे आणि लिव्हर डिसीज मुळे कसं आयुष्य बदलू शकतो, वेळ कोणाची वाट बघत नाही, हे कसं होऊ शकतं आहे, ते मी या प्रेझेंटेशन मधून सांगण्याचा प्रयत्न करेन. मी रिसेंटली एक प्रेझेंटेशन असंच बनवलं होतं, ब्रिंगिंग होप टू एव्हरी होम. कम्प्लिटली डिफरंट टॉपिक ऑन लिव्हर ट्रान्सप्लांटेशन इन इंडिया. आता होप म्हणजे काय हे मी येणाऱ्या स्लाइड्स मध्ये सांगेन. होप म्हणजे आशेचा किरण असा नसून, तो होप म्हणजे आपल्या लिव्हर ट्रान्सप्लांट मध्ये आपल्या दैनंदिन मार्केटिंगच्या ऍक्टिव्हिटीमध्ये हे आपल्याला बरंच मदत करू शकतं असं मला वाटलं. त्याचाही काही पार्ट मी प्रेझेंटेशन मध्ये घेणार आहे. प्रेझेंटेशन मी नेहमी गणेशाच्या स्लाइडनी चालू करतो, कारण त्यांचं आपण पहिलं ट्रान्सप्लांट जेवढं आपल्याला काय माहिती आहे ते गणेश जी आहेत. आणि ज्यांच्यामुळं हे शक्य झालं ते महादेव, स्वतः महादेवानी हे शक्य केलं. तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये नेहमी असं वाटतं कधी कधी की ही गोष्ट अशक्य आहे किंवा ही गोष्ट होणार नाही. तर मी आजूबाजूला हे मी स्वतः जनरेट केलेली पिक्चर्स आहेत सगळे AI थ्रू. मी रिसेंटलीच हेल्थ केअर, AI इन हेल्थ केअर असा कोर्स केला होता. त्याच्यानंतर प्रॉम्प्ट्स कशा द्यायच्या ह्या मी सगळ्या प्रॉम्प्ट देऊन हे क्रिचर्स वगैरे सगळे तयार केले होते. आणि त्याचाच हा एक फोटो आहे. जरी किती लोक बाहेरून आपल्याला ओढायचा प्रयत्न केला, पण आपली जर पॉझिटिव्ह पॉवर जर चांगली असेल, तर काही लोकांच्या आपल्याला सानिध्यात आल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं. कारण ते लोक खूप पॉझिटिव्ह तऱ्हेचा प्रकारचा एक वाईब्स स्वतःबरोबर तयार करतात, खूप पॉझिटिव्ह असतात. आणि आपल्याला काही न बोलता त्यांच्या सानिध्यात जसं छान वाटतं, तसं शंकर महादेवानी
मला मेसेजची विंडो क्लोज करता का सर? मला ते मध्ये बऱ्याच डिस्ट्रॅक्ट होते, मध्ये मेसेज येत आहेत. सो पॉझिटिव्ह एनर्जीनं गणेशांचं ट्रान्सप्लांट केलं होतं. सो आत्ताची जी परिस्थिती आहे, आय एम सो सॉरी, ते पिक्चर आलं नाही याच्यामध्ये, पण स्ट्रे वर्सेस पेट डॉग असं या साईडला आपला घरातला पाळीव कुत्रा होता. तर काही सेंटर किंवा हॉस्पिटलची परिस्थिती अशी असते की स्ट्रे डॉग सारखे जे रस्त्यावरची कुत्रे असतात, काही वेळेस ते निवांत असतात, ज्यांना ते भूक लागतं त्यावेळेस ते रस्त्यावरती निघतात आणि बऱ्याच प्रकारे ते आपलं पोट भरण्याचा प्रयत्न करतात. पेट डॉग्स हे कम्प्लिटली वेगळे असतात. पेट डॉग मध्ये त्यांना त्यांचा खूप लाड केलेला असतो, स्वतःबरोबर वाढवलेलं असतं, ते ऐकतात ही बऱ्यापैकी, आणि त्यांना सगळं घर बसल्या मिळत असतं. तर आपल्या सर्वांची परिस्थिती हे स्ट्रे डॉग्स, रस्त्याच्या कुत्र्यासारखी आहे अक्षरशः, की आपल्याला घरोघरी दारोदारी जावं लागतं आणि आपलं तुमचं माझं सगळ्यांचंच पोट भरण्यासाठी आपल्याला फिरावं लागतं आणि वी आर जस्ट फ्यू अनलकी पीपल की आपल्याला ते करावं लागतं. का, ते मी पुढच्या स्लाइड्स मध्ये काही सांगण्याचा प्रयत्न करेन. मी हा टॉपिक का घेतला, कारण लिव्हर डिसीज इज अ मेजर हेल्थ प्रॉब्लेम इन इंडिया. जवळपास 40 मिलियन लोकांना क्रोनिक लिव्हर डिसीज आहे. म्हणजे की मार्केट, म्हणजे मी ज्यावेळेस लिव्हर ट्रान्सप्लांट केलं त्यावेळेस मी मार्केट अनालिसिस ज्यावेळेस केलं त्यावेळेस लिव्हरचे रजिस्टर्ड पेशंट 2-2.5 लाखापर्यंत होते. त्याच वेळेस मला कळालं की तिथं कुठंतरी नीड खूप आहे, मार्केट गॅप खूप आहे लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी, आणि त्या दृष्टीने मी मार्केटमध्ये उतरलो होतो. आणि जवळपास हा 8वा मृत्यूचं कारण आहे. कारण बऱ्याच लोक खूप लेट याच्यामध्ये डायग्नोज होतात. आपल्याला बीपी, डायबिटीज, हार्ट बद्दल जागरूकता आहे, पण लिव्हर डिसीज बद्दल किंवा लिव्हरच्या आजाराबद्दल खूपच आपल्याला कमी लोक सल्ला देतात किंवा माहिती आहे. कारण लिव्हर डिसीज हा आवाज करत नाही, तो हळूहळू वाढतो आणि एक दिवशी थेट तो आयसीयू मध्ये घेऊन जातो. प्रश्न आजाराचा नाही, पण प्रश्न आपल्याला उशिरा समजण्याचा आहे किंवा आपल्याला त्यातल्या गोष्टी न कळल्यामुळं किंवा वेळेत सल्ला न दिल्यामुळं आहेत. तर आकडे आपल्याला काय सांगतात, इंडियन रियालिटी काय आहे? तर जवळपास 70% पेक्षा पेशंट ज्यावेळेस आपल्याकडे येतात त्यावेळेस ते ऍडव्हान्स लिव्हर डिसीज मध्ये असतात. म्हणजे तुम्ही बघाल की तुम्ही ज्यावेळेस 10 पेशंट पाठवता कुठल्या सेंटरला, एका दुसऱ्या पेशंटचं ट्रान्सप्लांट होतं किंवा मेडिकल ट्रीटमेंट होते, आणि जवळपैकी 10 मधले 7 पेशंट हे खूप क्रिटिकल कंडिशन मध्ये असतात आणि त्यांना वाचवणं खरंच एक मोठी टास्क असतो. आणि आयसीयू हा पहिला असा हे पॉइंट असतो की जो म्हणजे पहिलं कन्सल्टेशन हे आयसीयू मध्येच होतं, बऱ्याच वेळा आयसीयू मध्ये होतं, कारण आपल्याला डायग्नोसिस ते लेट होतं. हे आकडे मेडिसिनचे नाही आहेत किंवा हे लिव्हरच्या आजाराला घाबरण्यासारखे आकडे नाही आहेत, पण हे आपल्या मेडिसिन फील्डचं एक फेल्युअर आहे, कारण आपल्या हा कम्युनिकेशनचा फेल्युअर आहे, आपल्यापर्यंत लेट पोहोचण्याचा फेल्युअर आहे. कारण हार्ट अटॅक आला तर हृदयामध्ये आपल्या डाव्या साईडला दुखतं, किडनीवर काय झालं तर लघवी कमी होते किंवा आपल्याला दम लागतो, त्यावेळेस आपल्या लंग्स मध्ये प्रॉब्लेम आहे. पण लिव्हर 70% जोपर्यंत खराब होत नाही तोपर्यंत कुठलीही ती घंटी वाजवत नाही किंवा अलार्म कुठला देत नाही. त्यामुळं ओपीडी जर मिस झाली, ओपीडी जर आपल्याला कळालं नाहीये, तर आयसीयू मध्येच ते आपल्याला कधी बऱ्याच वेळा कळतं. पण असंही नाही की ओपीडी मध्येच ते कळतं, कारण बऱ्याच वेळा जो काय आपल्याला बऱ्याच दिवसाचा विकनेस आहे, फटीग आहे, छोट्या तऱ्हेचा आयसीयूचे रियालिटी काय आहे, तर आयसीयू मध्ये डायग्नोसिस आपण करत नाही, ऍक्च्युली आपण पेशंट मेडिकली ट्रीट करतो. आणि तेच ज्यावेळेस पेशंटला उलटी होते किंवा अल्टर्ड सेन्सोरियम होतात किंवा सिव्हिअर इन्फेक्शन, ऑर्गन फेल्युअर होतं आणि फॅमिली कधी कधी शॉक मध्ये असते, अनप्रिपेअर्ड असते, त्याच्यामध्ये जर आपलं कम्युनिकेशन फेल्युअर झालं तुमच्याकडून किंवा डॉक्टरांकडून, तर फॅमिलीला नेहमी असं वाटतं की आधी कुणी सांगितलं असतं तर
तर आम्ही काहीतरी स्टेप्स घेतले असते. इव्हन मी आत्ता तुम्हाला भेटण्याच्या अगोदरही तेच मी सांगून आलो. 5 वर्ष बिचारा पेशंट सगळं मुंबई पुणे फिरतोय आणि आजपर्यंत त्यांना कुणीच अशा प्रकारचा सल्ला दिला नव्हता किंवा त्यांनी एक्सप्लेन केलं नव्हतं. हा कम्युनिकेशन गॅप आहे किंवा आपल्याकडून होणाऱ्या चुकांची त्यांच्यावर होणारा तो परिणाम आहे. अशीच एक दोन केसेसचं मी फक्त पॅटर्न तुम्हाला दाखवतो कसा आहे. तर एक 42 वर्षाचा माणूस आहे, सिम्टमॅटिक सिन्स 1 इयर. प्रत्येक वेळेस डॉक्टरांकडे गेले त्यावेळेस त्यांना रिअश्युरन्स दिला होता की हे गोळ्या घ्या आणि ठीक होईल, आणि ते डायरेक्ट आयसीयू मध्ये ऍडमिट झाले. त्यांना रक्ताची उलटी झाली होती. तर हा एक असा पेशंट नाहीये, हा एक पॅटर्न आहे. आणि तुम्ही नेहमी किलर सिरीज किंवा मूवीज मध्ये, सिरियल किलर मूवीज मध्ये किंवा सिरीज मध्ये तुम्ही पाहिलं असेल की एक पॅटर्न असतो आणि तो पॅटर्न रिपीट होतो, आणि त्या रिपीट पॅटर्न मुळे तो वेळोवेळी खून करत असतो किंवा जे काय टॉर्चर करत असतो तो पॅटर्न नुसार असतो. तर तो पॅटर्न कुठंतरी आपल्याला ब्रेक करणं गरजेचं आहे, आणि जर तो होत नसेल तर आपल्याला काहीतरी करावं लागेल, आणि तशीच सध्याची परिस्थिती आहे. कारण लिव्हरचा आजार हा कालचा नसतो, किंवा लिव्हर सिरोसिस झालं किंवा फॅटी लिव्हर झालं तर खूप लॉंग स्टँडिंग असतं. आणि लॉंग स्टँडिंग आजारामध्ये जर आपल्याला वेळेत तो कळाला नाही तर आपल्याला खरी त्याची काय परिस्थिती आहे ती कधी समजतच नाही. आणि प्रत्येक वेळा असं वाटतं की कल तक तो ठीक था. आणि या गोष्टीमुळं फॅमिलीवरती, पर्सनल, प्रोफेशनल लाईफ मध्ये जो काही परिणाम होतो तो बघण्याच्या पलीकडे असू शकतो. कारण डिले म्हणजे डिनाईल नाही, डिले म्हणजे डॅमेज आहे. डॅमेज इन द सेन्स की पूर्ण एखाद्याची फॅमिली रस्त्यावरती येऊ शकते, एखाद्याचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं, किंवा एखाद्याला जर कुठल्याही कंपनीचा कोणता मेन माणूस असेल तर पूर्ण कंपनीचे जेवढे काही एम्प्लॉईज आहेत, कामगार आहेत, सगळ्यांची घरं उद्या रस्त्यावरती येऊ शकतात. आणि हा जो आहे तो कम्युनिकेशन फेल्युअर किंवा डिलेड रेफरल मुळे असू शकतो. आता का लिव्हर पेशंट का कमी लेट येतात, तर एक तर सायलेंट डिसीज असतो, त्याच्यामध्ये कुठलाही पेन होत नाही, थोडेफार फटिगॅबिलिटी असते, किंवा झोप न लागणं, भूक न लागणं, डायजेशन कमी होणं, गळ्याच्या भोवती काळे डाग पडणं किंवा चामखिळ्या येणं, पायावरती सूज येणं. पण आजकालच्या धावत्या जगामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडणं हे साहजिक आहे. आपण लेट नाईट येतो, काम असतात, थकून जातो, बाहेरचं खातो, आणि त्यामुळं या गोष्टी निग्लेक्ट होऊ शकतात. आणि डॉक्टरांकडे आपण जात नाही कारण आपल्याकडे फायनान्शियल इन्सिक्युरिटी पण असते. तर पेशंट हा दोषी नाही या गोष्टीमुळे, पण तो घाबरलेला असतो. आणि म्हणून आपण त्यांना ब्लेम करायला नाही पाहिजे की तुम्ही लेट आला. तर त्यांना घाबरवण्यापेक्षा त्यांना गायडन्सची गरज आहे. रेफरल गॅप आपल्या इंडियामध्ये बराच आहे. बराच आहे म्हणजे वेट अँड वॉच कल्चर, की डॉक्टरांकडे आला किंवा तुमच्या माझ्याकडे जरी आला तर आपण म्हणतो की आता तुला तर काय, तो तर ठणठणीत आहे, तो तर पेशंट वाटतच नाहीये, आणि आपण या गोष्टी करू किंवा बघूया पुढे आल्यानंतर काय करायचं. आणि त्याला म्हणतात इंडियन जुगाड, भारतामध्ये केल्या जाणारा जुगाड. मी एक स्वतः पिक्चर त्याचं क्लिक केलेलं आहे, मी दाखवेन पुढे. नो रेड फ्लॅग रेफरल ट्रिगर्स आपल्याकडे काही नाहीयेत, कुठल्या गाईडलाईन्स नाहीयेत. स्पेशालिस्ट कडे रेफर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिले होतो. का होतो हे मी सांगण्याची गरज नाहीये, मी फक्त पॉइंट्स मेन्शन केलेत, कारण मला त्या सापळ्यामध्ये यायचं नाहीये. पण जी काय सुरुवातीची जी खिडकी आहे, विंडो आहे, ती जर मिस केली तर लिव्हर डिसीज हा सर्वात मोठा धोका भविष्यामध्ये निर्माण होऊ शकतो. कम्युनिकेशन गॅप म्हणजे काय
आहे, तर सिव्हिरिटी नॉट क्लिअरली एक्सप्लेन, म्हणजे ज्यावेळेस पेशंट येतो त्यावेळेस आपण क्लिअरली त्यांना सांगत नाही, किंवा डिसीज टाइमलाईन आपण काय त्यांना डिस्कस करत नाही, की बाबा एवढ्या वेळेत आपण बघूया. म्हणजे एखादी गाडी, म्हणजे मी एका शाळेमध्ये लेक्चर द्यायला गेलो होतो, 10वी या 12वीच्या कुठल्या तरी रिझल्ट नंतर बक्षीस देण्यासाठी. तर मी तिथे थोडस हेल्थ बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी थोडस जो लिटरेट वर्ग आहे त्यांना सांगत होते, हेल्थ चेकअप करा. तुम्ही एक एक पार्टी करायला गेला किंवा एका ठिकाणी गेला तर तुम्हाला जवळपास 2,000-3,000 रुपये एवढा तरी मिनिमम खर्च आपण करूनच येतो. तर हे असं आपण आठवड्यातून, महिन्यातून 1-2 वेळा तरी आपण करतो, ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार. पण जर आपण वर्षातून एकदा त्याच पैशामध्ये जर आपण हेल्थ चेकअप केला, तर बऱ्यापैकी आपण त्याच्यातून बाहेर पडू शकतो. तर मला एक शिक्षक तिथं स्टेजवरती बोललोय, की डॉक्टर साहेब म्हणे, की तुम्ही गाडी गॅरेजला गेला की काहीतरी त्याच्यामध्ये दोष निघणारच आहे. आणि चालत्या गाडीमध्ये काहीतरी बिघाड करून आपण ठेवतो. तो जोपर्यंत गाडी बिघडतच नाही, तोपर्यंत आपण गॅरेजला लावायचीच कशाला? पण ज्यावेळेस हे त्यांच्या लक्षात येत नाही, ज्यावेळेस गाडी गॅरेजला लागते बंद पडल्यानंतर, त्यावेळेस त्याचा जो खर्च येतो, तो जर आपण अगोदर मेंटेन करून केला असता, तो एक टप्प्याटप्प्यात असता आणि तो एकदम आपल्याला भरायला गरज पडली नसती. आणि त्याचे परिणामही खूप चांगले असते. आपल्याला थोडा वेळ बराच वेळ थांबता आला असतं, आजार कंट्रोलमध्ये ठेवता आला असता, आटोक्यात ठेवता आला असता. आणि त्याच्यामुळं हा जो कम्युनिकेशन लोकांमध्ये गॅप आहे, तो पेशंट किंवा लोक हे घाबरलेले आहेत. हे घाबरलेले आहेत मोठमोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलच्या बिलामुळे, त्यांच्या भीतीमुळे, आणि त्यांच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी भरलेल्या आहेत त्याच्यामुळे. जे काही लोकांना ट्रीटमेंट मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये अफोर्ड करू शकत नाही, त्यांना जे काय आपल्या शासनाने जे हॉस्पिटल उभा केले तिथं ट्रीटमेंट अवेलेबल होत नाही, किंवा लोक त्याच्यावरती भरोसा ठेवत नाहीत, आणि त्याच्यामुळं हे फॉल्स अश्युरन्स बऱ्यापैकी दिले जातात, आणि बरेच प्रॉब्लेम हे फॅमिलीशी डिस्कस आपण करत नाही. त्यामुळे पेशंट विसरतो, पण फॅमिली लक्षात ठेवते. फॅमिलीला समजलं तर आपण डिसिजन लवकर घेऊ शकतो. पण मेजॉरिटी ज्यावेळेस पेशंट चालता बोलता असतो त्यावेळेस तो प्रेफरेबली एकटाच येतो. कॉस्ट ऑफ डायग्नोसिस, लेट डायग्नोसिस, स्पेशली लिव्हर डिसीज मध्ये त्याचा पॅटर्न कसा आहे ते मी तुम्हाला पुढच्या काही स्लाइड्स मध्ये दाखवेन. पण आयसीयू कॉस्ट ही 3 ते 5% जास्त असते. कॉम्प्लिकेशन जास्त असतात. त्याच्यातून मृत्यू किंवा प्रॉब्लेम होण्याची शक्यता जास्त असते. इमोशनल, फायनान्शियल शॉकच असतो. लेट डायग्नोसिस फक्त पैसे घेत नाही, तर तो वेळ, विश्वास, शांतता सगळी भंग करतो. आणि माझ्याकडे मागच्याच आठवड्यात पेशंट आला होता. 1 महिन्यापर्यंत त्यांचं आयुष्य इतकं छान, सुंदर, व्यवस्थित चाललेलं होतं. 1 महिन्यामध्ये त्यांना लिव्हरचा कोणीतरी सांगितलं, की तुम्ही सोनोग्राफी करा. लिव्हर सिरोसिस झालं, ब्लिडिंग, कॉम्प्लिकेशन्स, लिव्हर ट्रान्सप्लांटची तयारी झाली. लिव्हर ट्रान्सप्लांट मुलगी पुढे आले. ज्यावेळेस मुलींचं सगळं टेस्ट केले, आपण ट्रान्सप्लांट केल्या मुलीच्या लिव्हरमध्ये लिव्हर असं सुकलेलं दिसलं. आणि लगेच बायको म्हणे, की माझं घ्या. बायकोच्या टेस्ट केल्या तर तिचं लिव्हर तर तिच्यापेक्षाही खूप खराब आलं. आणि छोट्या मुलीनं शेवटी टेस्ट केल्या आणि त्यांचं ट्रान्सप्लांट 1-2 आठवड्यापूर्वी आपण केलं. तर 1 महिन्यापूर्वी सगळं काही ठीक असणारं दुसऱ्या महिन्यामध्ये पूर्ण उद्ध्वस्त होऊ शकतं. त्यामुळं लेट डायग्नोसिस हा खूप मोठा आघात एखाद्या फॅमिलीवरती असू शकतो. Where healthcare marketing fits is not hospital promotion, not fear-based messaging. कारण तुम्हाला असं झाल्यावर असं होईल, त्याला आपण फोमो पण म्हणतो, फिअर ऑफ मिसिंग समथिंग. सो मिसिंग आउट. तर अशा गोष्टीमुळं किंवा मीडियाच्या, म्हणजे 100 पेशंट चांगले झाले, त्याची कोणी पब्लिसिटी करत नाही, पण एक पेशंट खराब झाला तर त्याची जगभर जाहिरात होते. म्हणजे 99 पेशंट जरी तुम्ही मी प्रयत्न करून आपण चांगले केलेले असतील, त्यांचे घरं बसवलेले असतील, तर ते कोणीही बघत नाही. कारण निगेटिव्ह
न्यूज ह्या मार्केटमध्ये खूप वेगानं विकल्या जातात, पसरवल्या जातात. कारण लोकांमध्ये हेल्थ एज्युकेशन कमी आहे. अर्ली डायग्नोसिस वरती फोकस नाहीये. कारण ज्यावेळेस आपण पेशंटला कुठले टेस्ट लिहून देतो किंवा मेडिसिन्स लिहून देतो, त्यावेळेस जर त्याची लिस्ट किंवा कॉस्ट जास्त असेल तर सरळ ते म्हणतात की डॉक्टर चांगला नाही, आम्हाला काहीच झालं नाही, भरमसाठ गोळ्या औषधं आणि टेस्ट लिहून दिल्या. आणि ही जरी काळाची गरज असेल तरी प्रॅक्टिकलमध्ये करणं तेवढं सोपं नाहीये. पण आजकाल इन्शुरन्समुळे थोड्याशा गोष्टी थोड्याशा आमच्यासाठी सुरळीत झाल्यात. पण तरी हेल्थ केअर मार्केटिंग म्हणजे हॉस्पिटलचा बिझनेस वाढवणं हा बिलकुल नाही. हेल्थ केअर मार्केटिंग म्हणजे योग्य वेळी योग्य रुग्णाला योग्य दिशा देणं हेच आपलं टार्गेट असलं पाहिजे. इथिकल हेल्थ केअर कम्युनिकेशन म्हणजे एकदम सिम्पल लँग्वेज, लोकल लँग्वेज मध्ये ऑनेस्ट अर्जन्सी पाहिजे आणि डॉक्टर अप्रूव्ड मेसेजेस पाहिजेत. कारण बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टीमध्ये आता याच्यामध्येही मी बऱ्याच वेळा बघितलंय, मी त्याचे कोर्सेसही केलेत आणि डॉक्टर काय सांगतो किंवा डॉक्टरची विचारधारा काय आहे त्याच्यावरती खूप ही तो एक बिझनेस म्हणून बघतो का एक पेशंट म्हणून बघतो, हे खूप महत्वाचं आहे. आणि आजच मी सकाळी एकच्या लेक्चरमध्ये तेच मी सांगितलं की प्रत्येक पेशंट हा गरीब असतो असंच नाही, प्रत्येक पेशंट हा खूप श्रीमंत असतो असंही नाहीये. पण त्या गरीब असो किंवा श्रीमंत असो त्यांना एक योग्य मार्गदर्शनाची गरज असते. आणि डॉक्टरांनी जर बिझनेस म्हणून त्याच्याकडे पाहिलं तर मग असे फॉल्स प्रॉमिसेस, अर्जन्सी नाहीये, वेट अँड वॉच पॉलिसीज बऱ्यापैकी बघितल्या जातात. पण तुम्ही जर ओव्हरऑल मार्केटचा स्टडी केला तर तुम्हाला हे जाणवेल की काम भरपूर आहे मार्केटमध्ये. मग सगळ्यांना पुरेल एवढं काम आहे. पण कामाची वे जी आहे म्हणजे जर चांगलं काम केलं तर कुठल्याच डॉक्टरांना कुठल्याच मार्केटिंगवाल्यांना कधीही कमी काही पडणार नाही, इतकं काम आहे. म्हणजे इतके इमॅजिन की 8वा लिव्हरचा मी फक्त बोललो तर 8वा लिडिंग कॉज ऑफ डेथ आहे. आणि 4 पैकी एकाला फॅटी लिव्हर आहे. 100 मधले जवळपास 10% लोकांना लिव्हर सिरोसिस आहे. ज्यांना लिव्हर सिरोसिस कॉम्पेन्सेटेड आहे त्यांना डायबिटीज आहे, कोलेस्ट्रॉल आहे, हायपोथायरॉइडिझम आहे, हायपरटेन्शन आहे, हायपोथायरॉइडिझम आहे. सो या सगळ्या मध्ये जस्ट इमॅजिन की अमाऊंट ऑफ पॉप्युलेशन, जी संख्या आहे आपल्या इंडियाची, त्याच्यामध्ये किती किती पेशंट आहेत लिव्हरचे. म्हणजे असे तुम्ही जस्ट रस्त्यावरून जरी गेला, कदाचित मी ज्या वेळेस प्रोबॅबली माझे डोळेच फक्त लिव्हर बघतात, त्यामुळे मी बघूनही सांगतो की यार या पेशंटला म्हणजे मी मुंबईहून परवा आलो त्यावेळेस मला जस्ट असेच मला 4-5 पेशंट दिसले की जे लिव्हरचे निघू शकतात. म्हणजे इतके पेशंट आहेत मार्केटमध्ये, सगळ्यांसाठी सगळं काम आहे, फक्त आपल्याला इथिकली आपल्याला ते करायला पाहिजे. आणि जर मार्केटिंग करायचं असेल तर इथिक सायलन्स असं करून आपल्याला चालणार नाही. हे जर दोन्ही एकत्र आले तरच आपण बऱ्याच पेशंटचे जीव वाचवू शकतो. ओपीडी लेव्हल इंटरव्हेन्शन का गरजेचं आहे? कारण ओपीडी मध्ये जर पेशंट डिटेक्ट झाला तर ट्रीटमेंट लवकर होऊ शकते. तर त्याच्यासाठी आपण काही छोटे चार्ट करू शकतो, ओपीडी व्हिडिओज करू शकतो. मी आता छोटे छोटे मराठी लोकांसाठी म्हणून एक 1 or 2 मिनिटचे काही व्हिडिओज, मोटिवेशनल व्हिडिओज मी इन्स्टावरती सध्या पोस्ट करतोय 1-2 आठवड्यापासून. कारण मला आधी वाटत होतं की मी थोडा
जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, कारण तसं काय मार्केटिंगचं टूलच मी ज्यावेळेस चालू केला युट्यूब चॅनल त्यावेळेस नव्हतं. म्हणून मी हिंदीमध्ये चालू केला. मी आता मराठीतही म्हटलं की आपल्या लोकांना आपल्यापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्या लँग्वेजमध्ये ते व्हिडिओज करून त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पेशंट लिफलेट्स घेऊ शकतो. मराठी, हिंदी, इंग्लिश असं मिक्स करू शकतो ज्यांना ज्याची गरज आहे त्या. आणि साधे साधे वाक्य, जॉन्डिस मोर दॅन 2 वीक्स टेस्ट, एवढं जरी केलं तरी लोकांना खूप कळू शकतं आणि आयसीयूचे ऍडमिशन आपण टाळू शकतो. डिजिटल अँड कम्युनिटी रोल, कारण डॉक्टरांना युट्यूबवर येणं आजकाल थोडंसं ते सगळे करतात म्हणून करण्याचा प्रयत्न करतात, पण सगळेच हे चेहरे हे फोटोजेनिक किंवा डिजिटलवर येण्यासारखे नसतात. तर ज्यांना जे जमतं ते आपल्याला करायला पाहिजे. पण YouTube एज्युकेशन हे फास्ट ग्रोईंग आहे. YouTube, Insta, शॉर्ट्स जे काही नवीन गोष्टी येतात त्याप्रमाणे आपण पेशंट पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, रादर दॅन डॉक्टर्स. व्हॉट्सअप अवेअरनेससाठी तुम्ही वेगवेगळे टूल्स वापरू शकता. बल्क व्हॉट्सअप आहेत, CRM आहे, कम्युनिटी रुरल आउटरीच आपण करू शकतो, हेल्थ लिटरसी आपण इनिशिएटिव्ह घेऊ शकतो. तर जे काही थोडेफार डॉक्टर आहेत की ते बिझनेस म्हणून बघतात, पण असे सगळेच डॉक्टर आहेत की ते बिझनेस म्हणूनच बघतात असं बिलकुल नाहीये. पण त्यांना त्या पॅटर्न मध्ये किंवा उगून ते ते पण तेच करायला लागतात. असे मी बरेच बघितलेत की त्यांच्या क्लिनिकच्या आजूबाजूला जर तसेच डॉक्टर असतील तर त्यांचा पॅटर्नही तोच बनतो. कारण आज मोबाईल प्रत्येकाच्या हातात आहे. म्हणजेच प्रत्येकाच्या हातामध्ये, तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हातामध्ये एक अपॉर्च्युनिटी आहे की आपण बऱ्याच लोकांचे जीव वाचवू शकतो. केस नंबर 2 अशी आहे की सेम डिसीज आहे पण त्याचे आउटकम कम्प्लिटली डिफरंट आहेत. 38 वर्षाचा मेल आहे, जॉन्डिस, 10 दिवसाचा, अर्ली टेस्टिंग केलं, टाइमली रेफरल आला, 2 दिवसात आला, ऍडमिट केलं, डिस्चार्ज होऊन गेला. तर अशा केसेस जर लवकर आल्या तर आपल्याला नक्कीच रिपिटेटिव्ह सक्सेस मिळू शकतं किंवा लवकर मिळू शकतं. आणि हेच आपल्याला पाहिजे. आपल्याला कुठंतरी चांगले कर्म करण्याची ज्यावेळेस संधी येते त्यावेळेस आपण ती केली पाहिजे. बऱ्याच वेळा डॉक्टर सेड डू टेस्ट नाऊ, पण पेशंटनी केल्याच नाहीत तर त्यांचं अर्ली डायग्नोसिस होणार नाही. अर्ली डायग्नोसिस झालं तर आयसीयू मध्ये गरज होणार नाही, नॉर्मल लाईफ ते जगू शकतात. पण लोकल डॉक्टरनी ते घाबरवलं नाही तर त्यांनी घाबरवायला नाही पाहिजे, स्पष्ट सांगायला पाहिजे. आणि आपण भीती विकायची नाहीये, आपण क्लॅरिटी विकायची आहे. मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस आपली क्लॅरिटी आपण दाखवणं किंवा ट्रान्सपरन्सी आपण म्हणू शकतो या ठिकाणी आपण दाखवणं गरजेचं आहे. What made the difference is one clear sentence, one timely referral, फॅमिली अवेअरनेस आणि अर्ली ऍक्शन्स. अशामुळे कितीतरी म्हणजे माझ्याकडे जवळपास येणारे 50% लोक मेडिकल ट्रीटमेंट वरती छान आता 7, 8, 10 वर्ष काही काही लोक आहेत छान व्यवस्थित राहतात. कारण फॅमिली एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे. आपण फॅमिली एज्युकेशनसाठी हिपॅटायटिस बी चा आला, सी चा आला, फॅटी लिव्हर आला, अर्ली CLD, प्रत्येकाचे व्हिडिओज आपण करून ठेवले. त्यांना आपण व्हिडिओजद्वारे मार्गदर्शन करतो. आपण वेळोवेळी त्यांचा फॉलोअप ही घेतो. म्हणजे एकदा पेशंट ओपीडीत आला की आपण 6 वेळा त्यांचा फॉलोअप घेतो. कारण दॅट इज अ स्टँडर्ड रूल ऑफ मार्केटिंग. एक लीड जे असते त्यावेळेस आपण 6 वेळा फॉलो करायची असते. 6 वेळा ती कन्वर्ट नाही झाली तर ती शक्यतो कन्वर्ट होण्याची चान्सेस खूप कमी असतात. मेडिसिन सेम असते, टेक्नॉलॉजी सेम, पण मेसेज बदलला, आउटकम बदलला. डॉक्टर्सचे आवाज हा खूप ट्रस्टेड व्हॉइस म्हणून मानला जातो. कारण पेशंट गुगल वाचतो, व्हॉट्सअप फॉरवर्ड पाहतो, रील्स बघतो, पण ओपीडी मध्ये एकच प्रश्न विचारतो, डॉक्टर तुमचं काय मत आहे? म्हणजे शेवटी कितीही तुम्ही AI वापरलं, चॅट GPT वापरलं तर डॉक्टरांचं ओपिनियन घ्यायला ते येतातच.
दोन डॉक्टर्स, एक रिपोर्ट, एक म्हणतो काळजी नको, दुसरा म्हणतो डिले नको. त्यामुळे पेशंट खूप कन्फ्युजन होऊन जातो. मेडिसिन काहीच बदलली नाहीत, वाक्य बदललं, आउटकम बदलला. डॉक्टरांना मार्केटिंग ऍक्च्युली करताच येत नाही असं मी म्हणू शकतो, पण जर करायचं असेल तर त्याचा प्रॉपर अभ्यास केला तर नक्कीच डॉक्टरांचा एक नवा आवाज पण बनू शकतो. मार्केटिंग टीमचा याच्यामध्ये काय रोल असू शकतो, तर सिम्प्लिफाईड मेडिकल सायन्स, सपोर्ट क्लिनिशियन्स, मेंटेन इथिकल बाउंड्रीज अँड एम्प्लिफाय करेक्ट इन्फॉर्मेशन. कारण प्रत्येक डॉक्टरला मार्केटमध्ये पोचणं ही जबाबदारी हे प्रत्येक मार्केटिंग टीमची असते. मार्केटिंग डॉक्टरची जागा घेत नाही, मार्केटिंग डॉक्टरच्या शब्दाला पंख देतात असंच मी म्हणतो. तुम्ही सगळे आहात ते डॉक्टरांचे पंख आहात, फ्रंट फेस आहात, डोळे आहात, की ते तुम्ही प्रत्येकाच्या दारोदारी घरापर्यंत त्या डॉक्टरांना तुम्ही पोहोचवता. डॉक्टर ओपीडी मध्ये फक्त 5 मिनिटे देतो. आठवड्यातून 2 पेक्षा जास्त कावीळ जर 2 पेक्षा जास्त आठवड्यात टिकली तर राहिली तर टेस्ट करा. मार्केटिंग टीम तेच बनवते, पण पोस्टरच्या स्वरूपामध्ये, व्हिडिओच्या स्वरूपामध्ये, व्हॉट्सअपच्या स्वरूपामध्ये, रीलच्या स्वरूपामध्ये. एव्हरी मार्केटिंग एरिया जो आहे त्याला डिफरंट मार्केटिंग अप्रोच लागतो, कारण तिथली लोक, त्या एरियातले डॉक्टर्स, हॉस्पिटल्स हे वेगवेगळे असू शकतात आणि प्रत्येक एरियामध्ये एक एक जीन असतो, एक डीएनए असतो. सो तो मी कोल्हापूरची मार्केटिंग स्ट्रॅटेजी औरंगाबादमध्ये वापरली तर ती चालणार नाही असं मला नेहमी वाटतं. म्हणूनच आपण हे छोटे छोटे पोस्टर्स, व्हिडिओज, व्हॉट्सअप रील्स असं काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मी आमच्या टीमला नेहमी सांगतो, तुम्ही नुसतेच जाऊन डॉक्टरांना भेटू नका. यू थिंक समथिंग डिफरंट, डू समथिंग डिफरंट, की ज्याच्याकडून ज्या एरियामध्ये जी गोष्ट हवी आहे ती आपल्याला देता येईल. परत एकदा, मार्केटिंग फिअर नाहीये, मार्केटिंग हे क्लिअरिटी निर्माण करण्याचं एक माध्यम आहे आणि तुमच्या थ्रू हे नक्की होऊ शकतं. व्हॉट सक्सेस लुक्स लाईक इज मोर ओपीडी डायग्नोसिस, लेसर द आयसीयू ऍडमिशन, बेटर सर्व्हायवल, प्रिपेअर्ड फॅमिलीज. आता याच्यामुळे जसं मी पिक्चर मध्ये दाखवलंय की आयसीयू रिकामी राहू शकते, पण ऍक्च्युली तेच आपलं खरं सक्सेस आहे. ज्यावेळेस आयसीयूचे पेशंट कमी होतात, ओपीडीचे पेशंट वाढतात, त्यावेळेस आपण गड जिंकल्यासारखं वाटतं आणि ओपीडी हिरो बनणं हे खरं लीडरशिप आहे किंवा एंटरप्रेनरशिप आहे. Message for all HCMA team is communication is the key for all of us. Ethics कधी आपण सोडायला नाही पाहिजे, ट्रान्सपरन्सी खूप ठेवायला पाहिजे. एज्युकेशन सेव्स लाईफ अँड आउटकम्स डेफिनेटली डिफाईन्स द हेल्थ केअर ब्रँडिंग. हेल्थ केअर ब्रँडिंगचे पोस्टर्स, ब्रँडिंगवरती जे पोस्टर आहेत ते आपण ठरवत नाही, तर त्याचे आउटकम काय आहे त्याच्यावरती आपली हेल्थ केअर सिस्टम ठरवते आणि ते HCMA नक्कीच करू शकतो. जेव्हा लोक म्हणतात इथे इथे वेळेवर समजवतात, तेव्हाच तो ब्रँड तयार होतो. पेशंट डोंट कम लेट बिकॉज दे इग्नोर हेल्थ, दे कम लेट बिकॉज द सिस्टम स्पीक्स लेट. अँड बऱ्याच लोकांमध्ये आजकाल 1, 2, 3 स्मार्टफोन असतात, पण त्याच्या पाठीमागची जर पार्श्वभूमी आपण पाहिली तर पहिला स्मार्टफोन 1973 मध्ये मार्टिन कूपरनी जनरेट केला किंवा तयार केला. त्यावेळेस त्याचं वजन होतं 3.3 किलो. त्यावेळेस त्यानं मोटोरोलाच्या पहिल्या लॅबमध्ये इयान बेलला खालून फोन केला मार्टिन कूपरनी. त्यावेळेस तो फोन जो वरच्या पिक्चर मध्ये आहे तो होता. पण आता स्मार्टफोन्स आर जस्ट 60-50 ग्रॅम्स. यू गेट ऑल पर्सनल डिजिटल असिस्टंट, पीडी आपण म्हणायचो अगोदर त्याला. सगळे डिजिटल आहेत, कॅल्क्युलेटर आहे, फोन आहे, मेसेज आहे. वी आर जस्ट वन फोन कॉल अवे फ्रॉम एव्हरीथिंग. सो ट्रान्सप्लांट ही त्याचप्रमाणे किंवा कुठली हेल्थ केअर सिस्टम जी इव्हॉल्व्ह झाली द लास्ट 30-40 इयर्स, इट इज जस्ट लाईक अ स्मार्टफोन्स इन द मार्केट. जर तुम्ही, जी मी अगोदर बोललो होतो की टोटल कॉस्ट आपल्याला कशी एक्सप्लेन करता येईल, कारण हे बऱ्याच लोकांसाठी आपण हे महत्वपूर्ण ठरू शकतं.
तर ज्यावेळेस कुठलाही पेशंट CTP स्कोअर बी किंवा सी मध्ये येतो, CTP म्हणजे चाइल्ड फूड टर्को, CTP स्कोअर लिव्हरचा असतो. जर तो 1 वर्षामध्ये जर डॉक्टरांकडे आला तर 4 to 8 लाख रुपीज तो फ्रिक्वेंट व्हिजिट, ब्लड प्रोडक्ट्स, आठवड्यातून एकदा दोनदा लॅब ऍडमिशन्स, वर्षातून 1-2 एंडोस्कोपी, पोटातलं पाणी काढणं, अल्ब्युमिन, याच्यामध्ये 4 ते 8 लाख घालतो. पण हेच जर आपण त्यांना अर्ली ट्रान्सप्लांट क्रायटेरियामध्ये फिट झाले आणि जर आपण ट्रान्सप्लांट केलं तर टोटल कॉस्ट बिफोर ट्रान्सप्लांटेशन, जर आपण ट्रान्सप्लांट नाही केलं तर 4 ते 8 लाख रुपये प्रत्येक वर्षाला घालतो. म्हणजेच जर आपण 2 वर्ष ट्रान्सप्लांटसाठी थांबलो तर विथ सिव्हिअरली कॉम्प्रोमाइज्ड क्वालिटी ऑफ लाईफ, फॅमिली लाईफ, प्रोफेशनल लाईफ करूनही आपण जेवढे ट्रान्सप्लांटची कॉस्ट आहे जी की 15 ते 20 लाख आहे तेवढे आपण खर्च करतो. त्याच्यामध्ये 90% लोक क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होतात. जे अगोदर होते आजाराच्या त्यात 90% इम्प्रूव्हमेंट होते. लेस डॉक्टर्स विजिट, नो एंडोस्कोपी, नो अल्ब्युमिन अँड कॉस्ट ऑफ मेडिसिन 40-50 थाउजंड पर इयर. एका वर्षानंतरचं मी हे सांगतोय. तर जर आपण सिरोसिस पेशंट ट्रान्सप्लांट नाही केला, जर क्रायटेरियामध्ये फिट असत आणि 2 वर्षाची त्याची जी मेडिसिन किंवा लाईफ मेंटेन करण्याची कॉस्ट आहे त्याच कॉस्टमध्ये तुम्ही विथ बेटर क्वालिटी ऑफ लाईफ तुम्ही ट्रान्सप्लांट करू शकता विथ 10% ऑफ रिस्क. जर चाइल्ड सी आणि बी असेल तर मोर दॅन 30% रिस्क डे टू डे लाईफ मध्ये असू शकते. म्हणजे ट्रान्सप्लांट नाही केलं आपण तर 100 मधले 3 पेशंट हे 10 मधले 3 पेशंटना नेहमी जीवाला धोका कधी होऊ शकतो. जर आपण प्रत्येक दिवशी, तेही प्रत्येक दिवशी जर आपण ट्रान्सप्लांट केलं तर आपण 100 मधले किंवा 10 मधला एका पेशंटला पुढच्या 5 वर्षामध्ये जीवाला धोका असू शकतो. आता त्यातले अजून एक पेशंट म्हणजे जवळपास आपला 5 वर्षाचा 75% सर्व्हायवल आपण म्हणतो. तर 10 पैकी 2.5 पेशंट हे, प्रत्येक पेशंट हे लिव्हर ट्रान्सप्लांटमुळे नाही जात. काही पेशंट ते अल्कोहोल परत चालू करतात, काही पेशंट टेस्टच करत नाहीत, काही लोक मेडिसिन घेत नाही, काही लोकांना हार्ट अटॅक, ऍक्सिडेंट, सुसायडल हे सगळे त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट होतात. कॉस्ट ऑफ ट्रान्सप्लांट इंडियामध्ये खूप जास्त होते ज्यावेळेस मी पुण्यामध्ये परत आलो. पण आपण आता बऱ्यापैकी कॉस्ट ऑफ ट्रान्सप्लांट कमी करण्याचा प्रयत्न केलाय. कारण इगो इज इक्वल टू 1 - नॉलेज. मोर द नॉलेज, लेसर द इगो, लेसर द नॉलेज, मोर इज द इगो. म्हणून हे एक्झॅक्टली जर अल्बर्ट आइन्स्टाईनने सांगितलं होतं ते बऱ्याच लोकांसाठी हे अप्लाय आपण करू शकतो. कारण जेवढं नॉलेज कमी तेवढा इगो जास्त, आणि इगो जास्त तेवढा पेशंट पुढे रेफर करणं किंवा पाठवणं किंवा पेशंट बद्दल विचार करणं हा कमी होतो. कारण टाइम डज नॉट हील एव्हरीथिंग बट ऍक्सेप्टन्स विल हील एव्हरीथिंग. जे एक्झॅक्टली मी मगाशी सांगतो, वी इंडियन्स आर व्हेरी मच जुगाडू. तर आपल्याला जुगाड करायचं असेल तर ते फक्त आपल्याकडूनच कोणी शिकावं. सो आपण आजचा दिवस उद्या कसा ढकलता येईल याच्याकडे बघतो. कारण लोकांमध्ये ट्रीटमेंटला घेऊन बऱ्यापैकी भीती आहे. नवीन कार घेतील, जुने कार घेऊन त्याला 10 लाख रुपये घालतील रिन्यू करण्यासाठी, पण स्वतःचा 1 लाखाचा इन्शुरन्स काढणार नाही. एवढी मनस्थिती आपल्या हेल्थकेअर बद्दल, लोकांच्या मनामध्ये हेल्थकेअर बद्दल आहे. पण हळूहळू जागरूकता वाढते, इन्शुरन्स वाढतायत किंवा हेल्थकेअर जे डायग्नोसिस करायचे आहेत ते पण स्कीम्स वाढतायत आणि भविष्यामध्ये डेफिनेटली वाढतील. जे मी आधी सांगत होतो की आपण सगळे मिळून ब्रिंग होप टू एव्हरीवन करू शकतो, ज्याच्यामध्ये होलिस्टिक केअर असेल, आउटरीच टू द पेरिफेरी आपण जाऊ शकतो. बऱ्याच प्रकारे प्रोटोकॉल्स आपण छोट्या छोट्या क्लिप्स मधून, पोस्टर मधून, व्हॉट्सअप मेसेज करून मधून, एक मार्केटिंग मधून, मार्केटिंग म्हणून न बघता आपण एक सोशल ऍक्टिव्हिस्ट किंवा काहीतरी लोकांच्या आयुष्यामध्ये आपण चेंज घडू शकतो, करू शकतो, या दृष्टीने जर आपण विचार केला तर बरंच काही आपण करू शकतो. आणि त्याची ही जी होप आहे ती आपण डेफिनेटली वी कॅन ब्रिंग टू एव्हरी होम इन इंडिया विथ सपोर्ट ऑन यू अँड मी. सो
डिस्टन्स डझंट मॅटर, रूट्स आर ऑलवेज कनेक्टेड. आपण सगळे एकमेकाला मदत ज्या ज्या वेळेस गरज पडते, स्पेशली माझी गरज पडते, मला नक्की सांगा, मला आवडेल. आणि थँक्यू सो मच. मी रिसेंटली द लिव्हर गुरु म्हणून मी चॅनल ही चालू केलाय व्हॉट्सअपचा, युट्यूबवर 1 लाख सबस्क्रायबर. तुम्हाला अजून हेल्थ केअर लिव्हर बद्दल मला 1-2 मेसेज पाहिले की लिव्हरच्या हेल्थ बद्दल काय करता येईल, किती आम्हाला दारू पिता येईल, किती काय खाता येईल, काय पिता येईल, मी सगळे त्याचे व्हिडिओज बनवलेले आहेत. पण माझ्याकडूनच तुम्हाला जर ऐकायचं असेल तर आपण पुढचा एखादा क्वेश्चन आन्सर टाईप किंवा दुसरा एखादा सेशन आपण घेऊया. कारण हे मला मार्केटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू मला सुरुवात करायची होती, की जेणेकरून एकदम बेसिक मधून आपण का करतोय किंवा का चाललंय, म्हणजे काय करायला पाहिजे, हे बघण्याच्या दृष्टिकोनातून मी हे प्रेझेंटेशन बनवलं होतं. पण जर लिव्हर हेल्थ बद्दल कधीही सांगा, मी एका पायावरती तयार असेल. आणि डेफिनेटली भविष्यामध्ये आपण मिळून आपण नक्कीच चांगलं काम करता येईल. आणि मला परत एकदा संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि नक्की सांगा, काही असेल तर मी नेहमी तुमच्यासाठी कुठले लेक्चर असो किंवा कुठल्या प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज असतील, कुठेही काही करायचं असेल तर मी नक्की तयार आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. आपण धन्यवाद. अतिशय सुंदर आणि अतिशय पद्धतशीरपणे आम्हाला आरोग्य मित्र आहोत आम्ही सगळेजण. वी आर हेल्थ केअर येस. मार्केटिंग असोसिएशन, बट त्याच्याही पुढचा जो कन्सेप्ट आम्ही आता करतोय, तर आम्ही आरोग्य मित्र आहोत. आणि जो होप जो आपण सांगितला, होलिस्टिक केअर, आउटरीच, प्रोटोकॉल आणि तो इकॉनॉमिकल आपल्या देशाला असेल तसा, त्याच्यासाठी करेक्ट. आपल्याला एकत्रित खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज करता येतील. आणि नक्की एक करूया सर. खूप छान मेसेज जो आपण दिलात, की जसं आम्ही सांगतो की आम्ही आरोग्य मित्र आहोत, वी आर नॉट ओनली पीआरओज ऑर वी आर नॉट हेल्थ केअर मार्केटिंग, आम्ही त्याच्या पुढे तो ब्रॉड टर्मला आरोग्य मित्र कन्सेप्ट जो घेतलेला आहे तो ह्याच्यासाठीच आहे की योग्य वेळी योग्य व्यक्तीला योग्य दिशा दाखवणार, जो समाजामध्ये पब्लिक अवेअरनेस पसरवण्यासाठी मदत करतो. त्यासाठी आपण एकत्र मिळून खूप छान यापुढे काम करूयात. जसं आपण बोललात की हार्टचं दुखणं असेल किंवा किडनीचं फेल्युअर असेल, त्याला काहीतरी सिम्पटम्स आहेत. तसं बरोबर. लिव्हरच्या ह्याच्यामध्ये 70% पर्यंत ते डॅमेज होईपर्यंत असिम्पटमॅटिक राहतं. आणि तिथे अगदी. लोकांचा अवेअरनेस ह्याच्या प्रती वाढवण्यासाठी, कारण आजचा जमाना जो आहे तो भौतिक लाईफस्टाईलकडे खूप जास्त झुकाव आहे. खाण्यापिण्याच्या सवयी बरोबर. बदललेल्या आहेत आणि लाईफस्टाईल डिसऑर्डर्स ह्या जास्त झालेल्या आहेत. पूर्वी अगदी अगदी. भागामध्ये असणारी लोक आता निमशहरी भागामध्ये कामाच्या निमित्तानं आलेली आहेत. पण कामाचे ताणतणाव, त्यांच्या जेवणाच्या वेळा, उशिरापर्यंतची जागरणं, बाकीच्या गोष्टी, ह्या सगळ्या याचा त्यांच्या लाईफस्टाईलवरती आणि विशेषतः लिव्हरवरती परिणाम झालेला आहे. तर जसे काही सिम्पटम्स बरोबर. आपण सांगितले, की चामखीळ दिसणं किंवा अ, कावीळ होणं, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत किंवा ज्याला आपण असायटिस म्हणतो, पोटामध्ये पाणी होणं, हे सुरुवात असते. ह्या सुरुवातीच्या वेळेस जर तो लवकर डिटेक्ट झाला तर तो बऱ्याच लवकर होऊ शकतो. त्याच्यामुळे डिले इज डॅमेज हे जे आपण सांगितलं ते अतिशय छान आहे. सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे की ज्याच्यासाठी आपण हा सगळा उहापोह करत आहोत, की जो कम्युनिकेशन गॅप आहे सिस्टीम मधला, की जो ग्रासरूट लेवलला असलेला पेशंट असेल, तो लिव्हर ट्रान्सप्लांट विषयीची माहिती किंवा त्या सिम्पटम्स मध्ये असेल, तर त्याचं स्क्रीनिंग करणं, आणि ते स्क्रीनिंग जसं आपलं फायब्रो स्कॅन सारख्या अवेअरनेस कॅम्पेनिंग वगैरे असतात, त्याच्या माध्यमातून करणं, हे या ठिकाणी अतिशय छान आहे. आणि खरोखर जसं आपण म्हणालात तसं आम्ही सर्व आरोग्य मित्र हे आपले पंख आहोत. आणि आपला जो संदेश आहे तो सगळीकडे पसरवण्याकरता आम्ही उंच भरारी घेऊन जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत तो पोहोचू. आणि आपण एकत्र मिळून लिव्हर त्याच्याविषयीचे संपूर्ण अवेअरनेस याच्याविषयी चांगलं काम करूयात. एक आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय आणि मी धन्यवाद म्हणायच्या आधी थोडेसे जे काही प्रश्न होते एक दोन, त्या येस. प्रश्नांच्यासाठी आता असं झालेलं आहे की आपले जे आपण बोललात की आता इन्स्टा किंवा थ्रेड्स म्हणून एक इन्स्टा सारखं नवीन आलेलं आहे की त्याच्यामध्ये
30 सेकंदाचे रील्स असतात, ज्याच्यामध्ये आपल्याला जी टॅगलाईन असते त्या टॅगलाईन्सच्या माध्यमातून पुढे जाता येतं. आणि युट्यूब इज लाईक की लेमॅनच्या मनातले सगळे प्रश्नच असतात त्याच्यावरती आहे. तुम्हाला काही Right. अडलं तुम्ही टाकलं तर त्याचं डेमो आणि व्हिडिओ आहे. तर त्याही माध्यमातून आपण कार्यरत आहात. आज आमच्या सत्राच्या पहिल्या सेशनमध्ये आम्हाला असे डॉक्टर लाभले की जे स्वतः तर सुपर कन्सल्टंट आहेतच, पण टेक्नोसॅव्ही असणं किंवा तो कन्सेप्ट अतिशय सामान्य शब्दांमध्ये म्हणजे सर्वांना समजेल अशा पद्धतीने समजून सांगणं. ह्याच्यामध्ये कुठे मेडिकल टर्मिनॉलॉजी फारशा नव्हत्या. जे होतं ते सगळं सगळ्यांना समजून सांगण्यासारखं, आणि कोणीही लेक्चर जे बघितलं असेल त्यांना त्यातनं जो मेसेज मिळायचा आहे तो अतिशय चांगला मिळालेला आहे. आता मी कोणाचे काही प्रश्न असतील तर एक 5 मिनिटं देतो आणि मग आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाऊ. चालेल. नाईकवडे सर. सर, तुम्ही तुम्ही जे सांगितलं बोललात, जे काही इन्फॉर्मेशन आम्हाला सांगितली रिगार्डिंग दी लिव्हर डिसीज, रिगार्डिंग दी काय म्हणतात त्याला, आयसीयू कसं कमी करता येऊ शकतं, किंवा ओपीडी लेवलवरती आपलं जर पेशंट वाढले तर आयसीयू आपल्याला त्यांचं आयसीयू ऍडमिशन कमी करता येतं आणि लिव्हर जपता येतं आपल्याला ते. मध्ये एक प्रश्न विचारला होता की हेल्दी लिव्हर साठी आपण काय करायला पाहिजे, मिस्टर ऋषिकेश गडकरींनी विचारला होता सर. तर त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल का सर? म्हणजे कसं आहे मी तो की सगळ्यांनाच नाही, सगळ्यांनाच सगळ्यांनाच लिव्हर विषयी तसं हे आहे. कारण आता सगळ्यांची वय जर पाहिली आणि त्यांचा मार्केटमधला अनुभव जर पाहिला, तर तेवढ्या अनुभवामध्ये त्यांचे बाकीचेही अनुभव आहेत. तर तर आता आता ह्या कंडिशनला तर हेल्दी लिव्हर आता माहित नाही सगळ्यांचं किती हेल्दी आहे. जोपर्यंत तुम्ही टेस्ट करणार नाही तोपर्यंत समजणार नाही. पण तरी सुद्धा ती अज्ञानात चूक म्हणतात ज्याला, त्यानुसार जर समजा माझं लिव्हर हेल्दी ठेवायचं असेल तर काय करावं लागेल? करेक्ट. तर मी डेफिनेटली डिटेलसाठी मी व्हिडिओ शेअर करेन. याच्याबद्दल मी बरेचसे व्हिडिओज बनवलेले आहेत. पण हेल्दी लिव्हर असा कुठला काही टर्मिनॉलॉजी नाहीये. म्हणजे खूप लिव्हर सुंदर आहे, चांगलं आहे, वाईट आहे असं काही नाहीये. पण आपलं लिव्हर हे ॲडिक्वेटली रिझर्वड आहे की नाहीये, येणाऱ्या आपत्तींना आपण सपोर्ट करण्या एवढं त्याची कॅपॅसिटी आहे की नाहीये, तर हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे. तुम्ही बरोबर सांगितल्याप्रमाणे आपल्याला टेस्ट केल्याशिवाय ते कळणार नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की बऱ्याच वेळा लिव्हर का मिस होतं मी सांगतो तुम्हाला. कारण आपल्याला डायबिटीज होतो, हायपरटेन्शन होतं, कोलेस्ट्रॉल येतो, हायपोथायरॉइडिझम होतो. तर लिव्हर हे 70% रिझर्व्ह असतं आणि 70% लिव्हर मधला किती लिव्हर हे आपलं काम करतं किंवा रिझर्व्ह आहे त्याच्यावरती सगळं अवलंबून. जसं मी सांगितलं की डायबिटीज, हायपरटेन्शन, हायपोथायरॉइडिझम आणि ओबेसिटी ज्यावेळेस होते त्यावेळेस आपला ट्रीटमेंटचा फोकस हा त्या दृष्टीने जातो. आपण विचारच करत नाही की टाईप 2 डायबिटीज, हायपोथायरॉइडिझम, कोलेस्ट्रॉल हे लिव्हरमुळे असू शकतं. कारण ट्रॅडिशनली तुम्ही मार्केटचा जर स्टडी केला किंवा मीही जे व्हिडिओज बनवलेत जे आरोग्यासाठी खूप चांगले आहेत, त्या व्हिडिओजना व्ह्यू नाही आहेत. पण मी ज्यावेळेस म्हणतो की तुम्ही दारू घ्या त्यावेळेस त्याच्यामध्ये मिलियन्स ऑफ व्ह्यूज येतात. तर आजच मी सकाळी मला एक लकडी घाण्याचा व्हिडिओज मी केला होता 1-2 वर्षापूर्वी की हे ऑइल, रिफाइंड ऑइल किंवा वारंवार तळलेलं ऑइल कसं खराबी असतं बघ सांगण्यासाठी. मी त्याचे व्ह्यूज बघितले 2 वर्षापूर्वी तर 6,000, 10,000, 13,000 असेच व्ह्यू होते. आणि त्याच वेळेस मी अल्कोहोलचे व्हिडिओज बनवलेत, काही डाएटचे व्हिडिओज त्याला 10-10 लॅक्स, 7-7 लाख, 8-8 लाख व्ह्यूज आहेत. म्हणजे सेम महिन्यामध्ये लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा कम्प्लिटली वेगळा आहे, चेंज आहे. तर आपला फोकस मला सांगायचं याच्यातूनच आहे की आपला फोकस हा डायबिटीजकडे जातो, आपला फोकस हा कोलेस्ट्रॉलकडे जातो, आपला फोकस हा थायरॉइडकडे जातो, त्याची ट्रीटमेंट चालू राहते. मीन वाईल जोपर्यंत लिव्हरची लक्षणं येत नाही तोपर्यंत ना आपण एलएफटी करतो, ना सोनोग्राफी करतो, किंवा कोलेस्ट्रॉल आपल्याला झालं का, किंवा त्याच्यासाठी डॉक्टर एकच सांगतात वजन कमी करा, ऑइली खाऊ नका, फ्राईड खाऊ नका, बाहेरचं खाऊ नका, एका वाक्यामध्ये त्यांचं डाएट झालं. पण प्रत्येकाची बॉडी ही वेगळी आहे, प्रत्येकाचे जीन्स हे वेगळे आहेत, प्रत्येकाला लागणारा डाएट वेगळा आहे, प्रत्येकाला लागणारा ऍडवाइस वेगळा आहे. सो
एक डाएट प्लॅन, एक एक्सरसाइज प्लॅन हा एकाला लागू पडत नाही. सो जर आपल्याला हेल्दी राहायचं असेल, की ज्याला आपण हेल्दी लिव्हर म्हणतो, कारण हेल्दी लिव्हर शिवाय हेल्दी राहू शकत नाही, कारण लिव्हर डिटॉक्सिफिकेशन करतं, तुम्हाला एनर्जी देतं डे टू डे लाईफ मध्ये. रात्री खाल्लेलं जंक फूड लिक्विड्स पचवण्याची ताकद देतं, दुसऱ्या दिवशी नवीन ऊर्जा तयार करण्यासाठी ताकद देतं. सो लिव्हर जर खराब असेल तर या सगळ्या गोष्टी आपण करू शकत नाही. आणि त्याच्यामुळं ओबिसिटी वाढते. ओबिसिटी झाली टाईप 2 डायबिटीज येतो. किती जणांना माहिती आहे की 80% कोलेस्ट्रॉल हे लिव्हर मध्येच फॉर्म होतं. का विचार करत नाही की जिथून फॅक्टरीज आहे तिथं काहीतरी बिघाड असू शकतो, त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढलेलं असू शकतं. आपण कोलेस्ट्रॉल वाढण्याच्या पेक्षा आपण कोलेस्ट्रॉल जिथं सायलेन्सर घाण होतो तिथं साफ करत बसतो. पण जिथं तयार होतोय धूर, तिथं काय प्रॉब्लेम आहे का ते बघण्याचा प्रयत्न करत नाही. तर प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं, प्रत्येकाला लागणारे रिक्वायरमेंट वेगळे असतात. त्यामुळे एक टिप किंवा मी 5 टिप्स दिल्या तर त्या कदाचित 5 टिप्स एका माणसाला किंवा एका पर्सनला ते पुरेशा होणार नाहीये. आपली बॉडी ही फक्त आपल्यालाच माहिती असू शकते, की मला हे खाल्ल्यानंतर गॅस होतो किंवा मला 2 पेग पिल्यानंतर तिसऱ्या पेग नंतर मग मी डाउन होतो. तर आपण 2 मध्येच थांबायला पाहिजे. काही लोकांना काही खाल्ल्यानंतर बाहेरचं खाल्ले की ॲसिडिटी होते किंवा त्रास होतो, खायचंच नाही. सो मी एक ॲडवाइस सांगितला किंवा टिप सांगितलं, कदाचित ती लागू पडणार नाही. प्रत्येकाने प्रत्येकाचं सेल्फ असेसमेंट हे सगळ्यात महत्वाचं असतं. आपण काय करतोय, काय खातोय, काय पितोय किंवा आपल्याला हे का झालं? याचा जर आपण अभ्यास केला किंवा थोडंसं मनन चिंतन केलं तर आपली ट्रीटमेंट आपण स्वतः करू शकतो. एवढं मात्र मी नक्की सांगू शकेन. सर ह्यालाच अनुषंगाने आणखी एक प्रश्न आहे. हं. बेसिक कुठली टेस्ट करावी? कारण कसं आहे की आम्ही मार्केटिंग मध्ये सगळे म्हणजे इकडे तिकडे फिरत असतो, बरोबर आहे. म्हणजे जेवणाची वेळ असते, म्हणजे दिवसाची असेल किंवा रात्रीची असेल किंवा कशी असेल ती, बरोबर आहे. खाण्याची वेळ नसते, आम्हाला थोडासा वेळ मिळत नाही, बरोबर. तसा वेळेत खायला मिळत नाही. तर आमच्या HMA जेवढे काही मंडळी आहेत त्यांना एक बेसिक कुठल्या टेस्ट केल्या म्हणजे की त्यांना समजेल की बाबा येस तुमचं लिव्हर ची आत्ताची कंडिशन काय आहे? तुमची आणि माझी परिस्थिती तशी एकच आहे, सारखीच आहे. आपण सकाळी घरातून निघाल्यानंतर परत कधी येऊ याची काहीच गॅरंटी नसते. सो मी सिंपल फॉर्म्युला वापरतो. मी सकाळी घरातून ज्यावेळेस बाहेर पडतो त्यावेळेस मी खाऊनच पडतो. कारण परत काय मिळण्याची मला माहिती नाही की काय मिळेल की नाहीये. मी शक्यतो बाहेर खात नाही आणि नंतर घरी आल्यानंतरच खातो किंवा बाहेर खाल्लं तर मी माझं डाएट चूज करतोय की काय खायचं आहे, काय खायचं नाहीये. सो जरी आपण बाहेर फिरत असो, मार्केटमध्ये फिरत असो, तर आपण आपली लाईफस्टाईल आपण डिसाईड करू शकतो. बेसिकली प्रॉब्लेम इथे आहे, की आपण आपलं सराउंडिंग कसं आहे, बाकीचे लोकं 3 वेळा खातात, तर आपल्याला पण 3 वेळा खायलाच पाहिजे. दॅट इज द माइंडसेट वी आर कॅरिंग आणि आपल्या बॉडीला ती सवय झाली. आता ते चेंज करणं खूप अवघड आहे. तर आपल्या बॉडीला ते सवय झालेली असते. सवय मोडणं तेवढं सोपं नाहीये. पण प्रयत्न केलं तर नक्की होऊ शकतं आणि मी माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगू शकतो, की मी दिवसातून मला 4-5 वेळा तर खायचो, आता मी 2च वेळा खातो. आणि बुधवार आणि शनिवार तुम्ही म्हणाल, की बुधवारी का उपवास धरतो? पण मी माझ्या शरीरासाठी फक्त रात्री एकदाच जेवत. सकाळी नाश्ता नाही, काही नाही, चहा नाही. मी डायरेक्ट रात्रीच जेवतो. सो त्या जर तुम्ही बाहेर खाल्लं, तर दुसऱ्या दिवशी तुम्ही ठरवू शकता, की तुम्हाला काय करायचं. आणि आपण प्रत्येकाला एक्सक्यूज कारण देतो, की मी बाहेर जातोय, मी काम केलं, मी 4 डॉक्टरांना भेटलो, मी सर्जरी केली. आपण आपल्याला एक्सक्यूजेस देत असतो आणि आपल्या मनाचं आपणच समाधान करून आपण ते कॅरी करत असतो. दुसरा प्रश्न येतो, की मग खायचंच नाही, प्यायचंच नाही, एवढं स्ट्रिक्ट राहायचंय, तर मग कमवायचं कशाला? असा पण प्रश्न येतो. पण स्वतःचं आरोग्य जर आपल्याला म्हणजे स्वतः लाँग टर्ममध्ये जर आपल्याला कुणाचं आयुष्य कोणी माहिती नाही, पण जेवढं जगतो तेवढं आपण हेल्दी जगावं असं मला वाटतं. कुणाचं वय 40 असते, कुणाचं 100 वर्ष जगू शकतो. तर 40 नंतर म्हणजे मेजॉरिटी लोकांना वर्षातून एकदा LFT, सोनोग्राफी, HbA1c, लिपिड प्रोफाइल आणि TSH
थायरॉइड फंक्शन मध्ये एवढं जरी केलं वर्षातून, तरी बऱ्यापैकी मेजॉरिटी प्रॉब्लेम्स कव्हर होतात, सॉर्ट आउट होतात. आणि हे सगळं नॉर्मल असेल तर 5 वर्षातून फुल हेल्थ चेकअप केलं पाहिजे. तसं मी 2च वेळा सांगतो. पण पण तुमचं HbA1c, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड जर व्यवस्थित रेंजमध्ये असेल तर शक्यतो काही प्रॉब्लेम्स येणार नाहीत. यातले सगळेच हे लिव्हरशी रिलेटेड आहेत. आजही या आजारापैकी कुणाचंही सोनोग्राफी केली तर फॅटी लिव्हर हा निघणारच, आणि इट इज 100% रिव्हर्सिबल. फॅटी लिव्हर रिव्हर्सिबल असेल तर डायबिटीस, हायपरटेन्शन, हायपरथायरॉइडिझम रिव्हर्सिबल असू शकतं. असेलच असं काही नाही, कारण आपले जीन्स हे वेगळे असतात. आपले जीन्स हे, आता स्पिरिच्युअल याच्यामध्ये नको जायला, पण मी फक्त एवढं सांगतो की 7 गोत्रामध्ये आपण लग्न नाही करत कधी. त्याचं शास्त्र असं आहे की त्या 7 पिढीमध्ये जर कुणाच्याही जीन्समध्ये कुठलाही डिफेक्ट असेल तर तो पहिल्या पिढीत असेल तर तो 7व्या पिढीत येऊ शकतो. मधल्या 5 पिढ्यामध्ये काहीच येणार नाही. म्हणून आपण ज्यावेळेस लग्न करतो त्यावेळेस आपलं गोत्र विचारलं जातं, आणि त्या गोत्रामध्ये लग्न करायचं नसतं असं खूप लाखो वर्षापूर्वी आपल्याला सांगितलेलं आहे. 1000 वर्षापूर्वी, लाखो वर्षापूर्वी नाही, 1000 वर्षापूर्वी बऱ्याच वेदान शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. पण आजकाल आपण ते पाळत नाही, आणि त्याच्यामुळे आजाराची सिव्हिरिटी किंवा आजार वाढत चाललेत. तर एवढं केलं तर मला वाटतं बस होतं. एवढं करून मला पाठवा, मी तुम्हाला गाईड करतो काय करायचं. हा, म्हणजे वर्षातनं एकदा LFT, तुमचं LFT HbA1c, त्याच्यानंतर TSH आणि कोलेस्टेरॉल, या बरोबर. 4 गोष्टी जर तुम्ही केलात तर तुम्हाला तुमच्या म्हणजे एकंदरीत लिव्हरची काय, ऍटलिस्ट लिव्हरची तरी काळजी करायची गरज ऍटलिस्ट लिव्हरची काळजी करायची गरज आहे. नाही. Yes. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. भूषण सर. हॅलो सर. हा, तुम्ही पुढे घ्या सर. थँक्यू सर. ऑलमोस्ट मला वाटतं 2009 पासून मी सर तुम्हाला बघतोय, आणि तुम्ही जितके इथिकली काम करता आहात मी प्रॅक्टिकली तुम्हाला बघितलंय सर. ऍज अ HMA व्हाईस प्रेसिडेंट म्हणून मी आमच्या साईडने एक रिक्वेस्ट करायची होती की HMA हा ऑल ओव्हर महाराष्ट्र पसरलेला आहे. म्हणजे इव्हन मुंबई, वाशिम, तुमचं मराठवाडा, नाशिक, सगळं एंटायर पुणे, PCMC सगळीकडे हा सभासद वर्ग पसरलेला आहे. आणि आमचा एकमेव मोटो आहे की आमच्या सभासदांना प्रॉपर एज्युकेट करणं आणि योग्य पेशंटला राईट डायरेक्शन करून योग्य ठिकाणी त्याला गाईडलाईन करणं. बट ह्या सगळ्या व्यापामध्ये आम्ही आमच्या स्वतःच्या हेल्थ कडे खरंच दुर्लक्ष होतं. कारण अवेळी जेवण, अवेळी भरपूर प्रवास असतो. तर जे HMA रजिस्टर मेंबर आहेत आणि HMA कमिटीकडनं जर काही प्रॉपर तुम्हाला रेफरन्स लेटर आलं तर HMA सभासदासाठी काहीतरी डिस्काउंटेड कन्सल्टेशन तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षित आहे. त्यासाठी मी फक्त रिक्वेस्ट करू इच्छितो. कन्सल्टेशन तर कम्प्लीट फ्री असेल. मी कुठल्याही हेल्थ केअर कडून कन्सल्टेशन घेत नाही, आजपर्यंत घेतलं पण नाही, घेणार पण नाही. टेस्ट तुम्ही ठरवू शकता कुठं करायचंय. गायडन्स साठी मी कुठेही कधीही चार्ज करत नाही, आणि चार्ज तर विचार पण नका करू. पण ज्या ज्या वेळेस तुमची हेल्थ ही माझी जबाबदारी आहे, मी तुम्हाला वेळोवेळी गायडन्स करत राहील. फक्त तुम्ही ते केलं पाहिजे. सो नाईस. थँक्यू सर. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. राईट. आता आपला पॉडकास्ट आजचा आपण इथे थांबवूयात, आणि सरांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल मी परत एकदा सरांचे आभार मानतो. ही सुरुवात आहे, याच्या पुढे आपल्याला अनेक कार्यक्रम एकत्र करायचे आहेत, आणि त्या नक्की. दृष्टिकोनातून आपण नक्कीच अवेअरनेस साठी एकत्र काम करू. धन्यवाद. नक्की. थँक्यू सो मच. छान वाटलं. परत भेटू. नक्कीच. राईट. थँक्यू.